नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स या सिरीज अंतर्गत आजचा भाग आहे टेन्स. आजचा भाग आहे 16वा. जवळजवळ 15 भाग आपण कव्हर केलेले आहेत. जर अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत निदान ग्रामर पक्क व्हायला मदत होईलच. ठीक आहे मुलांनो, बघा आता टेन्स म्हणजे काय. जर बघितलं तर आपण सेकंड आणि थर्ड स्टँडर्डमध्येच आपल्याला सुरुवात झालेली असते की काळाचे एकूण 3 प्रकार आहेत. मग त्या अनुषंगाने पहिला काळ आहे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. काळाचे 3 प्रकार. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. हे एकूण मूळ 3 काळाचे प्रकार आहेत आणि या 3 काळांचे 4 पोट प्रकार पडतात. मग पहिला असतो सिम्पल टेन्स, साधा काळ, प्रोग्रेसिव्ह, कंटिन्युअस किंवा इम्परफेक्ट टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण काळ. मग या अंतर्गत सिम्पल टेन्स म्हणजे साधा काळ, प्रोग्रेसिव्ह, कंटिन्युअस किंवा इम्परफेक्ट म्हणजे चालू अपूर्ण काळ, चालू किंवा अपूर्ण काळ, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ, परफेक्ट प्रोग्रेसिव्ह किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण काळ. हे झाले 4 उपप्रकार. जर 3 काळ म्हटले आपण, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, आणि ह्या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार, तर असे एकूण 12 काळाचे प्रकार होत असतात. आणि आज आपण सुरुवात करत आहोत प्रेझेंट टेन्सने, वर्तमान काळ. आणि त्यामध्ये पहिलं घेत आहोत आपण ए म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळाचं सूत्र असतं मुलांनो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, यस प्लस व्ही प्लस होक ओ, कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, यस प्लस व्ही प्लस ओ. आता इथे बघा काही निवडकच वाक्य दिलेले आहेत. आय राईट, वी राईट. आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर आय म्हणजे काय, वी म्हणजे काय, हे कर्ते आहेत. पण यांना आपण प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता म्हणतो. हा प्रथम पुरुषी अनेकवचनी कर्ता असतो वी. यू हा द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता, हा द्वितीय पुरुषी अनेकवचनी कर्ता. ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतात आणि दे हा तृतीय पुरुषी अनेकवचनी कर्ता असतो. मग आता या ठिकाणी बघा, आय राईट, वी राईट, यू राईट, यू राईट, ही राईट्स. मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जर तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असेल तर मूळ क्रियापदाला एस किंवा ईएस हे लागत असतं. येते लक्षामध्ये ही डज, शी डज, आलं का लक्षात. आय डू, यू डू, दे डू, इट डज, शी डज, ही डज. एस किंवा ईएस लागतो मूळ क्रियापदाला. राईट हे क्रियापद आहे या ठिकाणी. इथे आपण कर्म घेतलेलं नाही आहे. इन शॉर्ट हा सिम्पल प्रेझेंट टेन्स घेतो आहे. आणि आता खाली बघा वाक्य, हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे. राजेश राईट्स अ लेटर, राजेश पत्र लिहितो. आता या ठिकाणी राजेश झालं सब्जेक्ट, राईट्स हे झालं व्हर्ब आणि अ लेटर झालं ऑब्जेक्ट. मीरा सिंग्स अ सॉन्ग, आय इट अ मँगो, दे वर्क इन द फार्म. येते लक्षामध्ये. तर मुलांनो, आज आपण घेतलेला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. उद्या आपण घेऊ सिम्पल प्रोग्रेसिव्ह किंवा सिम्पल कंटिन्युअस, किंवा उद्या आपण घेऊ प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. हे 3 नावं आहेत त्या काळांचे. आम्ही लहान असताना फक्त कंटिन्युअस हे नाव आम्हाला होतं, तर हे 2 याच्यात आलेले आहेत, प्रोग्रेसिव्ह आणि इम्परफेक्ट. येते लक्षामध्ये. तर आपण उद्या दुसरा प्रकार घेऊ, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. मुलांनो, थोडंसं समजण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्यासाठी हा अट्टहास चालू आहे. तेव्हा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या टेन्ससह. बाय बाय.